मधलं सुद्धा जे भोंडवे प्रकरण आहे जे तुमच्या मतदारसंघातलं आहे तिथं देखील तसाच प्रकार आणि त्याच्या वडिलांनी आरोप केलेला आहे थेट की पोलीस अधिकाऱ्यांनी केदार नावाच्या पोलिसांनी त्याच्या कुटुंबाने दाखल केली तक्रार मारलंय त्याला त्या पोऱ्याला भोंडवेला मारलंय ते मारल्याची तक्रार घेऊन गेले त्याची फिर्याद घेऊन नाही दिली आकाने घेऊन नाही दिली आणि मी स्वतः त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर पण नंतर मी त्या याची बदली केली होती तिथून पण नंतरच्या कालावधीत इलेक्शन लागलं आता मी मात्र खालच्या अधिकाऱ्याला सांगितले की ते भोंडवे जे देतील ते तक्रार घ्या आणि त्याची चौकशी करा। मात्र मर्जीतल्या अधिकाऱ्यावरती खूप मोठी चर्चा होते इथं बरेच अधिकारी हे मर्जीतले अधिकारी आणून ठेवले होते त्या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते वगैरे वगैरे आरोप करतात प्रत्यारोप करतात याद्या पाठवतात नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि तुमच्याकडे कशा पद्धतीची माहिती हे बघा माझी जे कोणी माहित्या बित्या बी पुरवत असतील बाहेरच्या लोकांनी आज 26 लोकांची यादी डायरेक्ट तुमच्या टी व्हीवरती आली त्यातले मी माहिती घेतली त्यातले 10 लोक असे आहेत आता माझ्या मतदारसंघातला भागवत शेलार ह्या आत्ताचे जे आकाचे आरोपी पकडले त्यातले 6 आरोपी त्यांनीच पकडलेत भागवत शेलारांनी त्या कंपनी तरुण पवारांनी LCBच्या मग आता त्यांचे बी नावं जर त्याच्यात यायला लागले तर मग पोलीसचं मॉरलसुद्धा डाऊन होईल ना असं कृपया करू नका। माझं म्हणणं असं आहे की दमानियाताईंनी यांनी कोणी जरी माहिती पुरवली तर त्याचं थोडंसं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे आणि व्हेरिफिकेशन करून ही नावं ही मीडियाला त्या ठिकाणी जाहीर केली पाहिजे। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने आकांचे वेगवेगळे आर्थिक हे समोर येत आहेत तर त्या संदर्भात तुम्ही ईडीकडे तक्रार केली का आणि हे किती याची व्याप्ती कशी असू शकते? कागदपत्र गोळा व्हायचे ते लय जागेहून लय कागद यायला लागले ते एखाद्या वेळेस पोतं बितं भरण एखादं इस्टेटीचं पोतं भरण आज नवीन माहिती काल रात्री मला मिळाली येईल त्याचं 7, 12, 8 सगळं म्हणून 8 कोटीचं निवासस्थान ह्याला बांधलं आहे आकांनी लातूर शहरात 8 कोटी रुपयाचा बांगला। अशा किती धक्कादायक माहिती येऊ शकतील लोकांना काय अजून फार धक्का म्हणजे आमचा हार्ट फेल होऊ नये एखाद्या वेळेस त्याची काळजी घेतो आम्ही आमच्याच हार्ट